नमस्कार शेतकरी मित्रहो, आपण वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील कोयाली बुद्रुक या ठिकाणी आलो आहे। तर येण्याचा उद्देश असा आहे की इथले जे आमचे शेतकरी बंधू आहेत त्यांनी हळदीच्या पिकासाठी मल्टीप्लायरचा वापर केला होता। तर त्यांना विचारू की यांचं काय एक्सपिरियन्स आहे। आता खूप वर्षापासून ते शेतकरी हळदीचं पीक घेत आहेत। तर त्यांनी यावर्षी एवढं काय काय असं विशेष केलं की जेणेकरून प्रोडक्शन चांगलं आलं, त्यांचं क्वालिटी चांगली आली। तर त्यांच्याकडनं जाणून घेऊया। सर नमस्कार, आपला परिचय द्या। मी माधव लोटजी विसडे, राहणार कोयाली बुद्रुक, तालुका रिसोड, जिल्हा वाशिम। सर मल्टीप्लायर वापरल्याने नेमका काय परिणाम झाला? मल्टीप्लायरने एकदम कांडीची जे साईज आहे ती खूप ठोकर झालेली आहे आणि याला फुटवे खूपच फुटलेले आहेत। दाखवू शकता का सर? पूर्ण कांडीले 3-3, 4-4 लेकरवाळीचं उत्पन्न वाढलेलं आहे। ओके, पण यापूर्वी जे तुम्ही प्रोडक्शन काढत होतं तर त्यावेळेला नेमकं काय म्हणजे काय बदल असायचा आणि आता बदल काय म्हणजे बदल आहे? एवढी कांडी ठोकर बी नाही व्हायची आणि त्याला जे लेकरवाळी जे निघलेले आहेत तर हे निघत नव्हते। त्याच्यामुळं याच्या लेकरवाळीच्यामुळं उत्पन्न दुप्पट वाढलेलं आहे। ओके ओके, आणि बाकीचे जे शेतकरी आहेत मग त्यांचं उत्पादन आणि तुमच्या उत्पादनामध्ये काय फरक दिसतोय का सर? त्यांच्या उत्पन्नामध्ये माझ्या उत्पन्नामध्ये जमीन आसमानचा फरक आहे सर। कारण की कांडीची साईज जर म्हणसाल तर सगळी साईज बिलकुल लेवल सारखी निघालेली आहे आणि प्रत्येक कोणत्या कांडी उचला प्रत्येक कांडीला हळकुंड आले 3-3, 4-4 लेकरवाळी निघलेले। याच्यामुळे उत्पन्नात वाढ कमीत कमी 25 ते 30% वाढ झालेली। ओके सर, ओके सर। आणि जे काळे हळदबद्दल तुम्ही काय सांगू इच्छिता? तुम्ही म्हणता की काळी हळद, काळी हळदीचं जर बघितलं सर तर जसं मी बेनं लावलं होतं तसंच ते रिटर्न वापस निघालेलं आहे। हे बघू शकता तुम्ही, तसंच्या तसं बेनं रिटर्न वापस निघालेलं आहे। अच्छा भाई, तुम्ही हे जसं बेनं लावलं होतं तसंच वापस निघालंय। कारण वापस. याच्यातलं जे अन्नद्रव्य आहे ते वरून जे अन्नद्रव्य आहे तेच पूर्ण खाल्लेलं आहे हळदीनं, याच्यामधलं काहीच खाल्लेलं नाही। अच्छा, मग हा परिणाम कशाचा आहे? म्हणजे तुम्हाला हा काय परिणाम म्हणजे मल्टीप्लायरचाच परिणाम आहे। म्हणजे जनरली असं काय होतं की बाबा काळी हळद काय होते म्हणजे काळ्या जनरली म्हणजे काळी हळद अशी होती शेतकऱ्यांची, ही जी आहे ना ही अशी हळद होते काळी। दरवर्षी माझी अशी झाली होती काळी। अच्छा, मग यावर्षी हा तुम्हाला अतिशय उत्तम बदल दिसतोय सर। मग याच्यामध्ये क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये काय बदल आहे तुम्हाला काय वाटतं? क्वांटिटी आणि क्वालिटीमध्ये जर बदल बघितला तर क्वांटिटी तर एक सारखी निघाली पूर्ण हळदीची, त्याच्यामुळे उत्पन्न जास्त वाढलेलं आहे। ओके, मग इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो आपण? मी तर शेतकऱ्याला एकच सांगितलं की मल्टीप्लायरचा वापर कमीत कमी 4 ते 5 वेळ अवश्य करा। ओके, तुम्ही मल्टीप्लायर सुरुवातीपासून वापरलं होतं? मी नाही, सुरुवातीच्या 2 महिन्याच्या नंतर वापरलं मल्टीप्लायर, सुरुवातीपासून नाही वापरलं मी। म्हणजे मल्टीप्लायर तुम्ही समजा जूनपासून वापरलं असतं तर काय फरक पडला असता? जूनपासून जर वापरला याच्यापर्यंत पण क्वालिटी जबरदस्त झाली असती। अच्छा, म्हणजे डबलपेक्षा जास्त उत्पादन झालं असतं झालं का? असतं। ठीक आहे सर, धन्यवाद, थँक्यू। नमस्कार नमस्कार।